तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि तसेच मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर ऑनलाईन घरी बसून एकदम फ्रीमध्ये माझ्यासारखे जे पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपल्याला शिकवण्यासाठी की कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल ओपन केलेला आहे हिंदीमध्ये. त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या चॅनलला व्हिजिट नक्कीच करायचं आहे. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, किती डेसिबल आवाजामुळे माणूस कायमस्वरूपी बहिरा होत असतो? किती डेसिबल आवाजामुळे माणूस हा कायमस्वरूपी बहिरा होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 140 डेसिबल एवढ्या आवाजामुळे माणूस जे आहे कायमस्वरूपीच बहिरा होत असतो. पुढचा प्रश्न, सध्या भारतामध्ये कोणत्या देशासाठी सर्वात जास्त वस्तू निर्यात केल्या जात असतात? सध्या भारतामधून खालीलपैकी कोणत्या देशासाठी सर्वात जास्त वस्तू निर्यात करण्यात येत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अमेरिका या देशासाठी सध्या भारतामधून सर्वात जास्त प्रमाणामध्ये वस्तूची निर्यात केली जात असते. पुढचा प्रश्न, इतर कोणत्याही जनावरापेक्षा कोणत्या जनावराचे जे दूध आहे पचनास हलके असते ते सांगायचं आहे. कोणत्या जनावराचे दूध हे पचनास अत्यंत हलके असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गायीचे जे दूध आहे मित्रांनो पचनामध्ये अत्यंत हलके असते. पुढचा प्रश्न पाहूया. फळझाडामध्ये सर्वप्रथम मानवाने कशाची लागवड केलेली होती? फळझाडामध्ये मानवाने सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या झाडाची लागवड केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. खजूर हे जे झाड जे आहे यांची फळझाडामध्ये सर्वप्रथम मानवाने लागवड केलेली होती. पुढचा प्रश्न, इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते? इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1955 हे जे वर्ष आहे वर्षामध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चिल्का सरोवर ओडिशा राज्यात किती जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे ते सांगायचं आहे. चिल्का सरोवर ओडिशा राज्यातील एकूण किती जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. एकूण 3 जिल्ह्यामध्ये जे आहे चिल्का सरोवर ओडिशा राज्यात पसरलेले आहे. पुढचा प्रश्न, चिल्का सरोवर ओडिशा राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे ते सांगायचं आहे. चिल्का सरोवर ओडिशा राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पुरी, गंजम आणि खुर्दा या सर्व जिल्ह्यामध्ये चिल्का सरोवर हे ओडिशा राज्यामध्ये पसरलेले आहे. पुढचा प्रश्न, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया यामध्ये कोणत्या सिद्धांत मांडला आहे ते सांगायचं आहे. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणाचा सिद्धांत मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया यामध्ये जे आहे लुटींचा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले लोकनाट्य तमाशामध्ये कशाचा समावेश होतो ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले लोकनाट्य तमाशामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले तमाशामध्ये गायन, वादन आणि विनोद या सर्वांचा समावेश होत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी खारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? खारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पनवेल या ठिकाणी जे आहे खारभूमी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, कुरवड्या व शेवाळ्या तयार करण्यासाठी गव्हाची कोणती जात अतिशय प्रसिद्ध आहे? कुरवड्या तसेच शेवाळ्या तयार करण्यासाठी गव्हाची खालीलपैकी कोणती जात प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंचवटी ही जी जात आहे कुरवड्या तसेच शेवाळ्या बनवण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती खालीलपैकी कोणत्या पिकासाठी झालेली होती? महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती खालीलपैकी कोणत्या पिकासाठी झालेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ज्वारी या पिकासाठी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडून आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पेरू या फळाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे. पेरू या फळाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले भारतातील कोणते राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पेरू या फळाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले भारतातील मध्य प्रदेश हे प्रथम क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, केरळ राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या फळाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होत असते? भारतातील केरळ राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. केरळ राज्यामध्ये नारळ या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये होत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये चिंचेच्या उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये चिंचेच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. अहमदनगर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये चिंचेच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न,
भारतीय ज्वारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? भारतीय ज्वारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील राजेंद्रनगर या ठिकाणी जे आहे भारतीय ज्वारी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टिळा लावते मी रक्ताचा हा प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे ते सांगायचं आहे. टिळा लावते मी रक्ताची ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. अण्णाभाऊ साठे यांचे जे आहे टिळा लावते मी रक्ताचा ही एक प्रसिद्ध कादंबरी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी हम्पीचा रथ किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेला आहे? हम्पीचा रथ हा खालीलपैकी किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील 50 रुपयाच्या नोटेवर हम्पीचा रथ हा छापण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. लुंबिनी या प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे ते सांगायचं आहे. लुंबिनी या प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गौतम बुद्ध यांचा जो जन्म आहे लुंबिनी ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न. टीटा काका ह्या खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ते सांगायचं आहे. टीटा काका हा खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो. टीटा काका हा जो आहे प्रसिद्ध एका सरोवराचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न. टीटा काका हे सर्वोच्च सरोवर जगातील कोणत्या देशामध्ये स्थित आहे? टीटा काका हे सर्वोच्च सरोवर भारतातील जगातील कोणत्या देशामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. पेरू या देशामध्ये टीटा काका नावाचे सर्वोच्च शिखर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी आनंदवन ही संस्था कोणत्या रोगाशी संबंधित काम करणारी एक संस्था आहे? आनंदवन ही संस्था खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित काम करणारी संस्था आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आनंदवन ही संस्था जी आहे कुष्ठरोगाशी संबंधित काम करणारी एक संस्था आहे. पुढचा प्रश्न. कुष्ठरोगावर काम करणारी आनंदवन ही संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कुष्ठरोगावर कार्य करणारी किंवा काम करणारी आनंदवन ही संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आनंदवन ही जी संस्था आहे कुष्ठरोगावर काम करणारी स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न. इस्रो हे भारताचे प्रसिद्ध संस्था कोणत्या क्षेत्रात काम करत असते? इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अंतरिक्ष क्षेत्रामध्ये जे आहे इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्थाच काम करत असते. पुढचा प्रश्न. भारतीय चलनामध्ये रुपयाचे जे नवे चिन्ह आहे कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे? भारतीय चलनामध्ये रुपयाचे नवीन चिन्ह खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. वर्ष 2010 या वर्षी जे आहे भारतीय चलनामध्ये रुपयाचे नवीन चिन्ह स्वीकारण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोविड लसीची सुरुवात करणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी कोविड लसीची सुरुवात करणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. रशिया हा जो देश आहे कोविड लसीची सुरुवात करणारा जगातील प्रथम क्रमांकाचा एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालीमेला हे प्रसिद्ध धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बालीमेला हे प्रसिद्ध धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो. ओडिशा या राज्यामध्ये बालीमेला हे अतिशय प्रसिद्ध असलेले धरण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अतिशय प्रसिद्ध असलेला रंकाळा तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? अतिशय प्रसिद्ध असलेला रंकाळा तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव हा एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकत असतात? राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त हे एकूण किती सदस्य असू शकत असतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 250 एवढे जे सदस्य आहेत राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त असू शकत असतात. तर पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. जारोल हे जे फूल आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. शेकरू हा जो प्राणी आहे महाराष्ट्र राज्याचा एक राज्यप्राणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इशारा हा अतिशय प्रसिद्ध असलेला ग्रंथ कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे? इशारा हा अतिशय प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. इशारा हा अतिशय प्रसिद्ध जो ग्रंथ आहे मित्रांनो महात्मा फुले यांच्याद्वारा लिहिण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिला जलसिंचन आयोग केव्हा सुरू करण्यात आला होता ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलसिंचन आयोग हा केव्हापासून सुरू झालेला आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1962 या वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलसिंचन आयोग हा सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्या देशात फक्त 40 मिनिटाचीच रात्र असते? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये फक्त 40 मिनिटाचीच रात्र असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नॉर्वे हा जो देश आहे या देशामध्ये फक्त आणि फक्त 40 मिनिटाचीच रात्र असते. पुढचा प्रश्न, कोणत्या देशातील जनसंख्येपेक्षा जास्त भारतामध्ये दरवर्षी मुले जन्मत असतात? कोणत्या देशातील जनसंख्येपेक्षा जास्त भारतामध्ये दरवर्षी मुले जन्मत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ऑस्ट्रेलिया या देशाच्या जनसंख्येपेक्षा दरवर्षी भारतामध्ये मुले जन्मत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशामध्ये एकही झाड नाही ते सांगायचं आहे? कोणत्या देशामध्ये एकही झाड नाही आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कतार हा एक असा देश आहे या देशामध्ये एकही झाड नाही आहे. पुढचा प्रश्न, शरीराच्या कोणत्या भागाला कधीच घाम येत नाही ते सांगायचं आहे? शरीरामध्ये असा कोणता भाग आहे ज्या भागाला कधीच घाम येत नसतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो, शरीरातील या ठिकाणी जे होठ हा जो भाग आहे या भागाला कधीच घाम येत नसतो. पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशाचे कुठल्याही प्रकारचे राष्ट्रगीत नाही ते सांगायचं आहे? जगातील कोणत्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचे राष्ट्रगीत नाही? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सायप्रस असा एक देश आहे ज्या देशाचे एकही राष्ट्रगीत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे मित्रांनो आपल्या समोर? तिबेटमध्ये आढळणारे ब्लॅक डायमंड सफरचंद कशापेक्षा गोड असते ते सांगायचं आहे? तिबेटमध्ये आढळणारे ब्लॅक डायमंड सफरचंद खालीलपैकी कशापेक्षा गोड असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शहदपेक्षाही गोड जे आहे तिबेटमध्ये आढळणारे ब्लॅक डायमंड सफरचंद असते. पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशात सर्व रेल्वे सरकार नाही तर खाजगी कंपन्या चालवतात ते सांगायचं आहे? जगातील कोणत्या देशामध्ये सर्व जे रेल्वे आहेत ते सरकार नसून खाजगी कंपन्या चालवत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील जापान हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये सर्व जे रेल्वे आहे सरकार नसत चालून एकच खाजगी कंपन्या चालवत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील कोणता पक्षी कधीही जमिनीवर पाय ठेवत नाही ते सांगायचं आहे? जगामध्ये असा कोणता पक्षी आहे जो कधीच जमिनीवर पाय ठेवत नसतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, हरियाल असा एक पक्षी आहे जो की कधीच जमिनीवर पाय ठेवत नसतो. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील एकमेव देश असा कोणता देश आहे जेथे 2 राष्ट्रपती असतात ते सांगायचं आहे? जगामध्ये असा कोणता देश आहे जेथे 2 राष्ट्रपती असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सॅन मरिनो असा एक जगामध्ये देश आहे ज्या ठिकाणी 2 राष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात जास्त खोटे बोलले जाणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे? जगामध्ये सर्वात जास्त खोटे बोलला जाणारा खालीलपैकी कोणता एक शब्द आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मी ठीक आहे एक असा वर्ड किंवा जे वाक्य आहे जगामध्ये सर्वात जास्त खोटे बोलणारा एक शब्द आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या प्राण्याला 9 मेंदू आणि 3 हृदय व निळे रक्त असते ते सांगायचं आहे? जगातील कोणता असा प्राणी आहे ज्याला 9 मेंदू 3 हृदय व निळे रक्त असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ऑक्टोपस हा एक असा प्राणी आहे ज्या प्राण्याला 9 मेंदू 3 हृदय व निळे रक्त असते. पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशात काळे मांजर भाग्यवान मानले जाते ते सांगायचं आहे? जगातील कोणत्या देशामध्ये काळे मांजर भाग्यवान मानले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जापान हा एक असा देश आहे या देशामध्ये काळे मांजर हे भाग्यवान मानले जात असते. पुढचा प्रश्न, भारतातील ताजमहालाची प्रत कोणत्या देशात तयार करण्यात आलेली आहे? भारतातील ताजमहालाची प्रत खालीलपैकी कोणत्या देशामध्ये तयार केली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बांगलादेश या देशामध्ये भारतातील ताजमहालाची प्रत तयार केलेली आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात महागडी नायिका जेनिफर लॉरेन्सची फी किती आहे ते सांगायचं आहे? जगातील सर्वात महागडी नायिका जेनिफर लॉरेन्सची फी ही एकूण किती अरब डॉलर आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 3 अब्ज डॉलर जे आहे मित्रांनो जगातील सर्वात महागडी नायिका जेनिफर लॉरेन्स यांची फी आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी नोटीवर असलेले महात्मा गांधी यांची फोटो कोणत्या ठिकाणी काढलेली आहे ते सांगायचं आहे? नोटीवर असलेली महात्मा गांधी यांची फोटो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काढण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, राष्ट्रभवन या ठिकाणी जे आहे महात्मा गांधी यांची नोटीवर असलेली फोटो काढण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, सामान्य माणसाचे हृदय हे एका वर्षात किती वेळेस धडकत असते? सामान्य माणसाचे हृदय हे एका वर्षात किती वेळेस धडकत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, सामान्य माणसाचे हृदय जे आहे संपूर्ण एका वर्षामध्ये 4 कोटी वेळेस धडकत असते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या शहरात गुटखा थुंकल्याने खाऊन थुंकल्याच्या नंतर तो स्वतःलाच स्वच्छ करावा लागतं ते सांगायचं आहे? भारतातील कोणत्या शहरात गुटखा खाऊन थुंकल्याने तो स्वतःला
स्वतःच स्वच्छ करावा लागत असतो. ऑप्शन क्रमांक 2 एक राहील, भारतातील पुणे हे एक असे शहर आहे ज्या शहरामध्ये गुटखा खाऊन थुंकल्याने स्वतःच साफ करावे लागत असते. अवकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये एकूण किती वॅट असतात ते सांगायचं आहे. अवकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये एकूण किती वॅट असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. अवकाशातून पडणाऱ्या विजेची जी शक्ती असते ती 10 कोटी वॅट एवढी असते. पुढचा प्रश्न, जगातील पहिले महायुद्ध कोणत्या युगाने संपले होते ते सांगायचं आहे. जगातील सर्वात पहिले महायुद्ध हे खालीलपैकी कोणत्या युगाने संपलेले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. जगातील सर्वात पहिले महायुद्ध जे आहे 11 वाजता आणि 11वा महिना व 11व्या दिवशी संपन्न झालेले होते. पुढचा प्रश्न, ट्विटरच्या लोगोमध्ये असलेल्या पक्षाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. ट्विटरमध्ये असलेल्या लोगोमध्ये पक्षाचे नाव खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. लेरी नावाचा जो पक्षी आहे ट्विटरच्या लोगोमध्ये आहे. पुढचा प्रश्न, जगात रविवारची सुट्टी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. जगामध्ये रविवारची सुट्टी ही खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. 1843 हे असे वर्ष आहे ज्या वर्षापासून रविवारची सुट्टी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने सर्वप्रथम शाळेत परीक्षा सुरू केलेली होती. खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वप्रथम शाळेमध्ये परीक्षा सुरू केलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. चीन हा एक असा देश आहे ज्या देशाने सर्वप्रथम शाळेमध्ये परीक्षेची सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न, जगातील किती देशांमध्ये यूट्यूबला बंदी घालण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. जगातील एकूण किती देशांमध्ये यूट्यूबवर बंदी घालण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगातील एकूण 4 देशांमध्ये यूट्यूबला बंदी घालण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, चिंगम खाऊन पोटात गेल्यास ते पचायला किती वर्षाचा कालावधी लागतो ते सांगायचं आहे. चिंगम खाऊन पोटात गेल्या कारणास्तव ते पचण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागत असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. चिंगम जर पोटात गेली तर ते पचण्यासाठी एकूण 7 वर्षाचा कालावधी लागत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील कोणत्या देशात एकही ट्रॅफिक सिग्नल नाही ते सांगायचं आहे. जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या देशामध्ये एकही ट्रॅफिक सिग्नल नाही. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. भूतान हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये एकही ट्रॅफिक सिग्नल नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गुगल या कंपनीने गुगल मुख्यालयाजवळ गवत कापण्यासाठी कोणता प्राणी ठेवलेला आहे ते सांगायचं आहे. गुगल या कंपनीने गुगल मुख्यालयाजवळ गवत कापण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्राण्याला खुले सोडलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. गुगल या कंपनीने गुगल कंपनीच्या मुख्यालयाजवळचे आहे सीळ या प्राण्याला मोकळे गवत कापण्यासाठी ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न, आजही रस्त्यावर धावणारी जगातील सर्वात जुनी बाईक खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. आजही रस्त्यावर धावणारी जगातील सर्वात जुनी बाईक कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. बुलेट ही एक अशी एकच बाईक आहे जी की सर्वात जुनी असून आजही रस्त्यावर धावत असते. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली, नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला आवडलेलीच आहे. आणि पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की आपण घरी बसून माझ्यासारखे एकदम पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपण शिकवण्यासाठी कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल ओपन केलेला आहे हिंदीमध्ये. त्याचा लिंक आहे सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन जर आपल्याला जर समजत नसेल, सध्या तुम्ही जो सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.